बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली आहे आणि यामध्ये आता सुनेत्रा पवार या सगळ्या संदर्भातला निकाल लागण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातले पोस्टर वॉर पुण्यात सुरू झालेलं पाहायला मिळतं। मी आता पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आहे आणि माझ्या मागे आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा लिहिलेला मोठा फलक पुण्यातील मार्केट यार्ड येथे असणाऱ्या चौकात लागलेला पाहायला मिळतोय। महाराष्ट्र राज्याच्या पहिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार अशा प्रकारचा आशय इथे लिहिलेला आहे। यासोबतच यांची बारामती विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमतांनी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचं हे संपूर्ण पोस्टर पुण्यातील मार्केट यार्ड येथे असणाऱ्या चौकात लागलेलं आहे। खरं तर सुनेत्रा पवार यांनी जी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली या निवडणुकीचे निकाल येणं अजून बाकी आहे। याचे निवडणुकीचे निकाल अजून आलेले नाहीयेत, मात्र त्याआधीच कार्यकर्त्यांमधला आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिल 2026 ला मतदान पार पडलं आणि आता सर्वांचंच लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। मात्र या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या भावी आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून संबोधणारे फ्लेक्स पुण्यात झळकतायत आणि त्यामुळेच राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय। मार्केट यार्ड परिसरात लावण्यात आलेलं हे जे पोस्टर आहे तर त्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं दिसतंय की प्रचंड बहुमताने सुनेत्रा पवार निवडून येतील असा उल्लेख या पोस्टरमध्ये आपल्याला केलेला पाहायला मिळतोय। म्हणजे तो निकाल जाहीर झालेला नाहीये, तर त्या निकाल जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून हे सगळं केलेलं आहे। इतकंच नाही तर या पोस्टर समोर काल रात्री फटाके सुद्धा वाजवण्यात आलेले आहेत। म्हणजे हा सगळा आत्मविश्वास आहे की राजकीय खेळी आहे, यावर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मात्र याआधी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत पुण्यात भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स आपल्याला अनेकदा झळकताना पाहायला मिळाले होते। अजित पवार यांच्या वाढदिवसाचा केक होता, त्याच्यावर सुद्धा अशा प्रकारे भावी मुख्यमंत्री अशा प्रकारचं नाव हे लिहिण्यात आलेलं होतं। आता त्याच धर्तीवर पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या नावाचा पोस्टर लावलेलं यामागचा राजकीय संदेश नेमका काय आहे याची चर्चा सुरू झालेली आहे। मात्र आपण पाहिलं की महायुतीमध्ये मागच्या काही दिवसांपासून अनेक अंतर्गत समीकरणं सुरू आहेत आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र या संदर्भात आता ही जी सगळी आपण बघतोय पोस्टरबाजी, तर या पोस्टरबाजीचं नेमकं कारण काय आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्यात आपण पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांच्यातील काही अंतर्गत मतभेद अलीकडेच समोर आलेले आहेत आणि अशा परिस्थितीत हे फ्लेक्स लागलेले आहेत। तर या फ्लेक्समुळे मोठी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि पुण्यातील जे मार्केट यार्ड परिसरात फ्लेक्स लागलेला आहे तर त्यामागे नेमकं काय आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र आता ह्या जे पोस्टर लागलेलं आहे तर ते कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की यामध्ये काही राजकीय खेळी आहे हे कारण आपल्याला आगामी काळातच स्पष्ट होईल। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यांपुरे, सिविक मिरर पुणे।